उत्तर कुणीही द्या. मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? 3 महिन्यापूर्वी रागावू नका. 2.5 वर्ष का लागली त्याला? उत्तर कुणीही द्या. मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? आमची किंमत तुमच्या भरोशावर ठरते. तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? नाही नाही, मुळामध्ये हे बोलण्यापुरतं झालं. म्हणजे एकदा मत दिल्यानंतर 5 वर्ष आम्ही खिसगंतीत नसतो का? कारण मला असं वाटतं की आणि एक गैरसमज टाळा. कुठल्याही पद्धतीनं कोणाला काहीतरी अडचणीत पकडणं किंवा टाळ्या मिळवणं त्याच्यासाठी नाही. एक जनसामान्य म्हणून मनामध्ये आलेले प्रश्न आहेत ते की एक कुठेतरी मॅन्डेट आहे तुम्हाला दिलेलं, आम्ही एक मत आहे. माझ्या मनामध्ये असतं काहीतरी एक मतदार म्हणून तुम्ही या गोष्टी कराव्यात. तुम्हाला दोघांना दिलं, उद्धवना तुम्हाला दिलं, शरदरावांना आणि तुम्हाला दिलं, कोणालाही. काय करायचं तेवढं सांगा. 5 वर्षानंतर आम्ही करायचं ते करूच, पण त्याच्या आधी आम्ही काय करायचं? नानांनी भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे. आम्ही जे 3 महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे, जो 2019ला व्हायला पाहिजे होता. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांचंच म्हणजे मतदारांनी मॅन्डेट दिलं दोन्ही पक्षांना आणि भाजपचे 100च्या पेक्षा जास्त आले, आमचे 56 आले. सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं, तुम्हालाही वाटलं असेल की मॅन्डेटप्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. पण ते आम्ही केलं 3 महिन्यापूर्वी. रागावू नका. 2.5 वर्ष का लागली त्याला? 2.5 वर्ष मग त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना. मध्ये कोविड होता. होय, ते निश्चितच आता होतं. आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो, यांना कोविड असताना असं का करतायत, आम्ही त्याला थोडं सांगत होतो. वेळ म्हणजे समजावून चर्चा सुरू होता, चालल्या होत्या. प्रयत्न सुरू होता, पण आम्हाला यश आलं नाही. म्हणून आम्ही मग ते तुमच्या मतांचा आदर 3 महिन्यापूर्वी केलेला आहे. आणि नाना, कोविड होता आणि सरकार फेसबुक लाईव्हवर तर बनवता येत नाही. त्यामुळे जसा कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं. काय असतं फडणवीस साहेब, एक बार्टर सिस्टीम होती आपल्याकडे. 12 बलुतेदार होते ज्यावेळी, की आम्ही तुम्हाला हे देऊ, मग त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला हे द्या. मतदार म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही मत देऊ. लग्नपत्रिका छापल्यानंतर कोणतरी दुसरीच लग्नाला मुलगी उभी, नवरा मुलगा दुसरा, आणि मग आम्ही आमचा आहेर वाया जातो. आम्ही आहेर द्यायचा कोणाला? आम्ही कोणाला तरी दिलेला आणि तो कुठल्या तरी कोणाच्या तरी घरामध्ये जातो, त्याचं वाईट वाटतं. त्यामुळे काय आहे, ही बार्टर सिस्टीम खरंच छान होती की आमच्याकडे एक अर्धकुशल कारागीर, मी त्याच्या बदल्यामध्ये त्यांना धान्य दिलं तर आमच्या घरातल्या सगळ्यांची हजामत करायचा वर्षभर. पण ती जी पद्धत होती, तर आता ती जी पद्धत आहे आम्ही मतदार म्हणून आम्ही करत असताना, आणि हे अतिशय मनापासून आतून वाटतं ते सगळं म्हणतोय. आणि खरं सांगतो एकनाथराव, गंमत अशी झालेली आहे, राष्ट्रवादी वेगळा पक्ष, काँग्रेस वेगळा पक्ष, मनसे वेगळा पक्ष, समाजवादी वेगळा, बीजेपी वेगळा, सगळे वेगवेगळे पक्ष. त्यावेळी आम्हाला कधी काही वाटलं नाही. शिवसेना वेगळा. शिवसेना ही विभागली गेल्यानंतर आमची घरं पण विभागली गेलेली आहेत. माझे वडील किंवा माझी भावंड किंवा माझी मुलं याच्यामध्ये 2 गट पडलेत. तर ही भांडणं ही तिथपर्यंत गेलेली आहेत. हे तुमच्यापुरतं मर्यादित नाही राहिलेलं. उद्या मिटतील. आमच्या भांडणाचं आम्ही काय करणार?
तुम्हाला खरंच नाही. हा अगदी तळागाळामध्ये गावागावामध्ये छोट्या ह्याच्यामध्ये ही भांडणं सुरू झालेली आहेत. तुमच्याही लक्षात येत असेल ते. आणि ती जी भांडणं आहेत ती आम्ही थांबवायची कशी? उद्या तुम्ही अजून कुठल्याही पद्धतीनं मग त्याला तुम्ही राजकारण हे नाव देणार की आम्ही हे राजकारणामध्ये ही अशी कुटील नीती अमुक. आणि मला फडणवीस तुमच्याबद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वरचा लावूया, तुम्ही असं करा. आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात. नाना, त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला जातं, 100%. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं ऐका आणि भाषणाला उभं राहायचो आणि पुन्हा तसाच बोलायचो. पुन्हा नानाचा फोन यायचा. पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललंय. नाही, त्यामुळे खूप याचं 100% क्रेडिट तुमचं आहे. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे. ते ज्यावेळी बोलायला लागतात, म्हणजे मी त्या सिनेमात सुद्धा म्हटलेलं आहे की गाण्यामध्ये लता दिदी आणि बोलण्यामध्ये अजित दादा, हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही. पण तुम्ही खरंच ते पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. बरं, गंमत अशी आहे, तुम्हाला आता माहिती आहे, तुम्ही विदर्भातले आहात. 9 महिन्यामध्ये 1092 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशी घोषणा केलेली होती. परंतु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न करता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावरच आपले लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. भरसभेत त्यांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारलेला आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते, त्यांचं काय झालं? तुम्ही शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केलेली होती की शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करणार. मग तुम्ही सातबारा कोरा का नाही केला? फक्त 2 लाख रुपयेपर्यंतच कर्जमाफी का केली? व असेच अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. भरसभेमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. यावरच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे उत्तर दिलेली आहेत ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेऊ शकता. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.